सेवन परेश बघा, परेश सुद्धा एक शांत स्वभावाचा क्रिकेटर, परंतु संदीप पाटील सर जर परेशबद्दल सांगायचं झालं ना, पुस्तकी फटके मारतो. ज्या प्रकारे आपण पुस्तक वाचतो ना, जयेश भोसले सर चारही दिशाला, प्रत्येक जेवढ्या दिशा आहेत ना तुमच्या सर्वेकडे खऱ्या अर्थाने प्रत्येक दिशेला हा फटके मारत असतो. आदर्श क्रिकेटर है. ओटू संदीप पाटिल सर. यस बिल्कुल, मैदान के अंदर अब मुकाबले की शुरुआत होने जा रही है. जबरदस्त ये वीक फाइट है, क्योंकि रोडपाली टीम की बात करें तो निश्चित तौर पे पहले मैच में कीर्ति ओम 11 खारडी टीम को उन्होंने शिकस्त दी थी पहले मैच में. तो वाकलन टीम ने साइस लॉजिस्टिक टाकीगांव टीम को शिकस्त दी थी. तो अब इनके बीच की ये लड़ाई है, जबरदस्त है मैच. कितने टारगेट की तरफ पहुंचेगी रोडपाली टीम और कितने टारगेट के पास यहाँ पर रोकने में कामयाब रहेगी, क्योंकि यहाँ से अच्छा मुकाबला होने के संकेत हमें दिख रहे हैं. दर्शक काफ़ी तादाद में हैं, क्योंकि आज का पोल देखा जाए तो काफ़ी बड़ा पोल दिख रहा है. इस उम्मीद से यहाँ पर दर्शक आए हैं. मैच भी अच्छे होते चले जा रहे हैं. तो देखेंगे अब सेकंड राउंड का मुकाबला जो है, पहला मुकाबला सेकंड राउंड का, जो निश्चित तौर पे एक अच्छा ही होगा. तो रोडपाली टीम की तरफ से सलामी के तौर पे बल्लेबाज हम देख रहे परेश कड़के और विशाल भोईर को, लेकिन गेंदबाजी में आए हैं उदेश पाटिल. पिछली मैच में जीत भोईर का इस्तेमाल था, लेकिन इस मैच में पहले ओवर के लिए उदेश पाटिल का इस्तेमाल किया, क्योंकि जिन्होंने पहले मैच में 2 ओवर का स्पेल फेंका और बहुत ही बेहतर स्पेल था उनका. उस तरफ इस एंड से उन्होंने मारा किया था, लेकिन इस समय पहला ओवर उस एंड से उदेश पाटिल फेंकने के लिए आए हैं. पहली गेंद जड़ में फेंकी हुई थी, लेकिन हल्के हाथों से इस गेंद को सम्मानपूर्वक खेला परेश कड़के ने, क्योंकि वो जानते हैं अच्छी गेंद को सम्मान ही देना चाहिए, ताकि बचेंगे तो और लड़ेंगे. इस सोच में यहां से परेश कड़के हमेशा अच्छा खेल दिखाते हुए नजर आता है. विशाल भोईर के लिए गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी, पटकी भी गेंद थी. निश्चित तौर पे इस गेंद को उठाकर खेलना चाह रहे थे, लेकिन डॉट गेंद की समाप्ति नजर आई. देखिए स्टंप के सामने से गई है, थोड़ी सी यहां वहां होती तो निश्चित तौर पे विशाल भोईर मुश्किल में आ सकते थे. डॉट गेंद की समाप्ति. और इस बीच ये गेंद आउटसाइड टू लेग स्टंप. अंपायर जावेद परिसर बिल्कुल यहां से मुड़ते हुए अतिरिक्त का इशारा करते हुए अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी. टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 2 रन. बल्ले का अंदरूनी हिस्सा, फाइन लेग से गेंद निकलती हुई बाउंड्री लगत, और ये देखिए 2 खिलाड़ियों को बीट करते गेंद सीमा पार 4 रन. गणपति बाप्पा. राहुल और हितेश थे, दौड़े थे गेंद को रोकने के लिए, लेकिन अंत में गेंद सीमा पार हुए हैं. लोअर फुल टॉस से मारने की कोशिश, लेकिन यहां से सिंगल 1 मिलेगी और नीचे तौर पे इससे 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल 6 के ऊपर 7 के ऊपर. परेश कड़के और विशाल भोईर जोड़ी मैदान के अंदर. उदेश पाटिल पहला और लेकर आए हैं. बहुत ही अच्छा शांत माहौल है, पूरी तरह से दर्शक मजे लूट रहे हैं. फिर से एक बार उदेश कैप्टन डाउन द विकेट से इस गेंद को बिल्कुल फेंका है. कवर्स की तरफ से खेलने की कोशिश, निश्चित तौर पे सिंगल मिलेगी. 1 रनों के साथ यहां पर पहले ओवर में रन संख्या बढ़ाने की कोशिश की जा रही है, ताकि पहला पावर प्ले चल रहा है, लेकिन पहले पावर प्ले के अंदर ज़्यादा से ज़्यादा रन बटोरने की कोशिश की जाती है. लेकिन यहाँ से उदेश पाटिल की सराहना करनी होगी, ताकि जबरदस्त प्रयास वो करते नजर आए हैं. और इसी के साथ
ये पहले विकेट का होगा पतन। विशाल भोईर बैक टू द डगआउट, यानी कि देखा जाए तो 8 के ऊपर ये पहला झटका लगता हुआ टीम रोडपाली को। श्रीकांत ठाकूर आणि सुदेश ठाकूर यांच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। संदीप पाटील सर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जरी सन्मान्य उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील, सरपंच या राजूदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून संकल्पनेतून स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली, परंतु स्पर्धा यशस्वी होण्याकरता खास करून कौतुक करावे लागेल तो श्री गणेश क्रिकेट संघातील सर्व सहकाऱ्यांचं, त्यांची मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतो। हेलो, तो देखेंगे यहाँ से पहले ओवर के बाद टोटल 8 रन। तर इथे वाकलन क्रिकेट संघ मंगेश 11 वाकलन आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत प्रेम पाटील। प्रेम पाटील दादा या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं। तो 8 रन यानी कि उद्देश पाटिल के ऊपर जो भरोसा दिया था वो भरोसे के लायक गेंदबाजी जरूर यहाँ पर हुई है। यानी कि कभी कभार निश्चित तौर पे ऐसे चेंज करने होते हैं, ताकि पहले मैच में देखा जीत भोईर ने पहला और फेंका, काफ़ी रन खर्च किए थे उन्होंने, लेकिन इस मैच में देखिए उद्देश्य का इस्तेमाल पहले ओवर में किया, ताकि उस मैच में उन्होंने एक लाजवाब 2 ओवर का स्पेल फेंका था सक्षमतापूर्वक, और इस वक्त भी उन्होंने अच्छा स्पेल फेंका। लेकिन यहां से परेश खड़के खतरे में थे, डायरेक्ट हिट करने की कोशिश थी लेकिन यहां से हिट हुआ नहीं है। यदि होता तो निश्चित तौर पे मुश्किलात खड़ी हो सकती थी रोडपाली टीम के लिए। लेकिन बाज के रूप में रन्स मानो 1 मिला जरूर है, लेकिन इस समय यहां से परेश खड़के जरूर मुश्किल में पड़े थे। 9 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाजी में जीत भोईर का इस्तेमाल तीसरे ओवर में यहां पर किया, दूसरे ओवर में किया गया है। सामने बल्लेबाज बबुल वो यहां से हल्के हाथों से इस गेंद को खेला है नीचे तौर पे 1 रन। इससे 1 रनों के साथ स्कोर दोहरे अंकों में पहुंचता हुआ 10 के ऊपर। 4 ओवर का मैच है, कितने टारगेट की तरफ बढ़ेगी ये टीम, ये भी देखने वाली बात हो सकती है, क्योंकि दोनों बल्लेबाजों के अंदर वो दमखम है। यानी कि बैटिंग लाइनअप की बात करें तो निश्चित तौर पे रोडपाली टीम के अंदर वो क्षमता है एक अच्छे टारगेट सेट करने की, लेकिन दूसरी तरफ काफी धारदार गेंदबाजी होती हुई। 1 रन पूरा हुआ, दूसरे के लिए पलटे, लेकिन यहां से खतरे में देखिए किस तरह से यहां पर रन आउट किया है। गेंद को पकड़ा 2 हाथों में, लेकिन यहां से एक ही हाथ में वहां पर उन्होंने स्टंप को उखाड़ दिए हैं। बहुत ही बेहतरीन यहां से कलेक्टिंग जीत भोईर द्वारा। बबुल भगत के पारिकान रन आउट के रूप में दूसरा झटका लगता हुआ रोडपाली टीम को। अरे कशाला वेळेपणा तू केलास। शशि यादव मैदान के अंदर आते हुए देख सकते हैं आप कि इस तरह से यहां पर रन आउट हुए हैं। जैसे गेंद हाथ में आई कोई देरी नहीं वहां पर की उन्होंने, दोनों स्टाइल में यहां पर रन आउट किया है। लेकिन देखिए 11 के ऊपर ये 2 झटके शशि यादव मैदान के अंदर आ चुके, लेकिन अब ये जो दमखम है वो परेश खड़के यानी कि शशि यादव 2 बल्लेबाज ऐसे हैं रोडपाली टीम के। अब यहां से यदि आपको सुस्थिति लेनी है तो इन दोनों बल्लेबाजों का अंतिम क्षणों तक रहना बेहद जरूरी होगा प्रीतम, तो जाकर रोडपाली टीम सुस्थिति में आ सकती है। लेकिन वाइड स्ट्रॉन्ग और बहुत ही बेहतरीन, ये देखिए यहां से कितना फासला उन्होंने यहां पर तय किया, और उन्हें वो जानते थे कि ये कैच किसका है, और जरूर यहां से बिग विकेट प्राप्त करते हुए जीत भोईर। लेकिन उमेश ने लाजवाब यहां पर कैच को लपका, यानी कि लौटना होगा परेश खड़के को। मैंने देखा तूने देखा।
तो जबरदस्त ये कैच को लिया गया है, टाइमिंग नहीं था। निश्चित तौर पे देखा जाए तो जिस तरह से ये फ्लाइटेड सिक्स खेलना चाह रहे थे, लेकिन यहाँ से फंस चुके हैं परेश करके। दोनों पारियों में देखा जाए तो सुधीर कुछ ज़्यादा खास तौर पे योगदान नहीं आज दे पाए परेश करके इस मैदान के अंदर। अब बिल्कुल यहाँ से सूरज भोईर मैदान के अंदर आ चुके हैं, लेकिन शशि यादव जो नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े। जीत भोईर हैट्रिक के कगार के ऊपर जरूर थे, हल्के हाथों से इस गेंद को खेला है ऑन साइड में, बिल्कुल दूर से खिलाड़ी है, मिड ऑन की तरफ गेंद को गैदर किया। सो मिलेंगे 1 रन, 1 के साथ टोटल 12 के ऊपर पहुंचता हुआ। दूसरा और चल रहा है, यानी कि औसत की बात करें तो निश्चित तौर पे एक बहुत ही अच्छा प्रयास निश्चित तौर पे वाकलन टीम का नजर आता हुआ। फिर से एक बार जीत शशि यादव के लिए गेंद थी, लोअर फुल टॉस थी, निश्चित तौर पे घुटने के बल के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की अलोंग द कारपेट। सिंगल 1 मिलेगी और इसी के साथ पहले 2 ओवर का खेल महज समाप्त हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद 13 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। तीन विकेटों का नुकसान यहां पर हो चुका। अभी भी 2 ओवर का खेल महज बचा हुआ है। रोडपाली बनाम वाकलन के बीच में चलता है मुकाबला, लेकिन देखेंगे यहां से कितने टारगेट की तरफ पहुंच पाती है टीम। जरूर देखा जाए तो एक के बाद, क्योंकि वहां पर जो रनआउट की विकेट सस्ते में निपटी थी बबुल भगत की, वो भी बहुत कुछ कही कर गई है। उसके बाद परेश खड़के ने खोया हुआ अपना विकेट, वो भी बहुत कुछ कही कर गई है। लेकिन यहाँ से आप थोड़ी मुश्किलात जरूर है, क्योंकि ऐसी मुश्किलात तो उसाट ने बनाम नेरे के बीच में मुकाबला हुआ था, उसमें उसाट ने टीम के लिए चल रहा था, मुश्किल में थी उसाट ने टीम उस समय। लेकिन उसके बाद पारी को किस तरह से संवारा था यानी कि ढोपरी ने, उस तरह की पारी संवारनी होगी यहाँ से इन दोनों बल्लेबाजों में से एक को, क्योंकि वहां पर अंतिम ओवर में 24 रन खींच के लिए थे और अंतिम तक लड़ के रहे थे, मिडल ऑर्डर के ऊपर आए थे वो। और ये देखिए बड़ा हिट खेलने की कोशिश, लेकिन देखेंगे प्रॉपर है मिस, बिल्कुल मिस टाइमिंग स्ट्रोक शशि यादव। माता की जय। 13 के ऊपर 4 शशि यादव भी लौट चुके हैं। अब यहां से राहुल भोईर आए हैं। देखिए दर्शक शांत है, ये वो साटने के हैं, अनिल ढोपरी उनके साथ सभी उनके खिलाड़ी। कैमरा आपके पास चला गया है अनिल जी, हाँ, क्योंकि यही तो हमारे कैमरामैन की पहचान है। पीटीसी लाइव चल रहा है, क्योंकि कभी दिखाने भी चाहिए क्या क्या दर्शक क्या कर रहे हैं, खिलाड़ी क्या कर रहे हैं, क्योंकि मैदान के बाहर बैठकर वो जायजा करते हैं खिलाड़ी की क्या कौन खिलाड़ी किस तरह से खेलता है। जोरों के अपील और इसी के साथ अपील को उठाए हैं, बल्लेबाज आउट। राहुल भोईर भी मैदान छोड़ते हुए एक के बाद एक बल्लेबाज मैदान से बाहर आते हुए तू चल मैं आया, इसी परिस्थिति बीच मैदान के अंदर रोडपाली टीम के लिए। थँक्स डीजे मास्टर संदीप पाटील सर। आज भोलानाथ शेठ पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्याकरता छोटा खांदा येथील भोलानाथ शेठ पाटील साहेबांचे परम मित्र परेश पाटील, चेतन पाटील यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। नक्कीच नक्कीच
तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने आज ज्यांचा वाढदिवस इथे नक्कीच 12 वाजून गेलेले आहेत आणि आता वाढदिवस त्यांचा नक्कीच इथे सुरू झालेला आहे. ते आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय वलभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्यमान उपसरपंच सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तमाम प्रेक्षकांच्या वतीने, तमाम खिलाडूंच्या वतीने आणि आमच्या कॉमेडी डिपार्टमेंटच्या वतीने भोलानाथ शेठ पाटील तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. तो इथे यहाँ पर देखिए 14 रन है टोटल स्कोर कार्ड के ऊपर. 5 विकेटें गिर चुके हैं. चेतन पाटिल हमारे धाकटा खांदा के, उनका भी आगमन हो चुका है. वेलकम चेतन, स्वागत है. इस विजय के कवर पॉइंट के ऊपर से खेला हुआ शॉट है थर्ड बैंक क्षेत्र में, बिल्कुल गेंद सीमा पर. 4 रन. 18 रन. तीसरा ओवर चल रहा है. ओह क्या बात है, जबरदस्त. जितनी ऊंचाई उतनी लंबाई नाप ली इस बल्लेबाज आदित्य पाटिल ने और सूरज भोईर ने, और गेंद को लॉफ भेज दिया है सीमा रेखा पार. 6 रन. तो देखिए यहां से 3 ओवर का खेल महज अब समाप्त हो चुका है. 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल 24 रन 24. अब अंतिम ओवर का खेल यहां पर बचा हुआ है. चौथा ओवर लेकर आए हैं गेंदबाजी के तौर पे उमेश भोईर, लेकिन बल्लेबाज सूरज ने दमखम दिखाया है. 3 गेंदें उन्होंने अब तक खेली और 3 गेंदों में 11 रनों का योगदान दिया है. ये भी बड़ी बात है मेरे हिसाब से टीम रोडपाली के लिए, क्योंकि शुरुआती जो धाकड़ बल्लेबाज थे वो ज्यादा कुछ यहाँ पर नहीं कर पाए थे, लेकिन यहाँ से सूरज भोईर इस वक्त इस मैदान के अंदर अच्छा परफॉर्मेंस दे रहे अपने टीम के लिए. बीच में फंसी हुई नैया है उसे बाहर निकालने की कोशिश कर रहे हैं इस वक्त सूरज भोईर, और साथ दे रहे आदित्य पाटिल. लेकिन उमेश भोईर गेंदबाजी के लिए तैयार है, लेकिन आउटसाइड टू ऑफ स्टंप वाइड करार. हमारे द्वारकानाथ चौरगे सर अतिरिक्त रूप में 1 रन की बढ़ोतरी. टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 25 रन. उमेश भोईर और सामने है आदित्य पाटिल. भोलानाथ पाटिल के सभी दोस्त यहां पर केक का इंतजाम करते हुए कुछ ही पलों में यहां पर उनका जन्मदिन सेलिब्रेशन यहां पर होगा. भोलानाथ शेठ पाटिल, बधाई हो आपको, जन्मदिन की ढेर सारी बधाई. पच्चीस के ऊपर ये छठा झटका लगता हुआ टीम रोडपाली को. उमेश को मिली सफलता. पहली गेंद वाइड जरूर फेंकी थी, लेकिन उसके बाद विकेट निकालने में वो भी कामयाब रहे हैं. तो जरूर यहां से देखिए 25 रन स्क्रीन के ऊपर हम देख रहे हैं, जिनका जन्मदिन हमारे सबके लाडले व्यक्तिमत्व वल्लभ ग्राम पंचायत के माजी सरपंच और उप सरपंच सन्माननीय भोलानाथ शेठ पाटिल, जिनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देने के लिए सभी तमाम उनका फ्रेंड सर्कल यहां पर उपस्थित हो चुका है. प्रेश बल्लेबाजी के लिए आया है. बाएं हाथ का एक खिलाड़ी है, लेकिन अब मौका मिला है तो मौके का सुनहरा पल बनाना होगा प्रेश को. देखिए रन लेने की कोशिश की जा रही थी, लेकिन वहां पर कुछ कोशिश नहीं दिख रही प्रेश की. उमेश भोईर यहां से बहुत ही बेहतरीन स्पेल फेंकते हुए
सूरज पाटिल जो नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं, तड़प रहे बल्लेबाजी के लिए। 3 गेंदे खेले, 11 रन दिए हैं। ओ यहां से बॉलर के ऊपर से इस गेंद को खेला है, सिंगल मिलेगी 1 और इसे 1 रनों के साथ 27 रन। अब कहीं ना कहीं यहां पर थोड़ी सी 26 26। उमेश फिर से एक बार हो उठाने की कोशिश, गेंद हवा में, किरण मात्रे कैच के करीब आ रहे हैं और बिल्कुल ये आसान सा कैच। इसी के साथ एक और विकेट। नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा। क्या बात है, जबरदस्त संगीत था। और जरूर यहाँ से हम देख रहे हैं स्क्रीन के ऊपर सभी मेहमान, साथ ही साथ हमारे मौलाना शेठ पाटिल साहब जिनका जन्मदिन धूमधाम से मनाया जाएगा। आज तो ये झांकी है, कई करिश्मे बाकी हैं। कल तो बहुत ही बड़ा जल्लोश यहाँ पर होगा इस मंच के ऊपर। तो देखेंगे यहाँ से अब मैदान के अंदर अनिकेत पाटिल आ चुके हैं। उमेश भोईर की इस गेंद का सामना करने के लिए तैयार। इस बीच एक गेंद, एक और बेहतरीन गेंद, एक और डॉट गेंद की समाप्ति। उमेश भोईर भी लाजवाब परफॉर्मेंस देते हुए नजर आ रहे। 26 के ऊपर पारी को पूरी तरह से रोक के रखा है। 7 विकेटें गिर चुकी हैं। अंतिम गेंद बचे इस ओवर की। अनिकेत पाटिल जो स्ट्राइक के ऊपर खड़े हैं। अंतिम गेंद इस पहले सत्र की, उठाने की कोशिश, बड़ा हिट, लेकिन और ये देखिए यहां से क्या जजमेंट, जबरदस्त कैच को लपका गया है और इसी के साथ विकेट, 8वां विकेट, 26 रन। और यहां से हरीश ने कैच को लिया। 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल 26, जीतने के लिए 24 गेंदें, 27 का लक्ष्य। आने वाले 24 गेंदों में 27 किस तरह से बनाएगी वाकलन टीम और आने वाले 24 गेंदों में 27 रन किस तरह से रोकेगी रोडपाली टीम, इसका विवरण जय जी भोसले। तत्पूर्वी महागुरु के पास हम चलते हैं। थैंक्स संदीप पाटिल सर, रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के एसोसिएशनचे अध्यक्ष श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच भोलेनाथ शेठ पाटील वल्लभ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने सर्व मित्र परिवाराच्या वतीने इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत। या कॅमेरा इकडे। तर प्रथमतः आमच्या समालोचन ग्रुप असेल, आमची संपूर्ण कक्ष वतीने सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आहेत। भोलेनाथ शेठ पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आहेत की नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, प्रत्येक सुख समाधानाने भोलेनाथ शेठ तुमचा आनंद सातत्याने शतगुणित व्हावा। जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे आणि मनात सर्व मित्र परिवाराच्या एकच इच्छा, भोलेनाथ दादा तुम्हाला उदंड आरोग्य, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो। याच वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गा, बार बार दिले जियो हजारों साल है मेरी है आर। हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू। हे फुलून आलाय रुपयो तुझा आनंदाच्या दिसाला, हे फुलून आलाय रुपयो
चला सामन्याला सुरुवात करणार आहोत. सिद्धेश स्पोर्ट गावदेवी कानपोली आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. केली स्टार्ट. जयेश भोसले सर यांच्याकडे बोलूया. जयेश भोसले सर, ओट टू कॉमेंट्री. थँक्यू व्हेरी मच संदीपजी पाटील सर, धन्यवाद महागुरु. उत्तरार्धाला सुरुवात होते. या मॅचचं एक मापक लक्ष 24 चेंडू आणि 27 धावसंख्येचा पाठलाग करायचा. आघाडीची जोडी ऋषी भोईर आणि जीत भोईरला आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वाकळण संघ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. दोन नामवंत संघांमधील एक मातब्बर संघांमधील द्वंद्व युद्ध. मंगेश मूर्ती वाकळण संघ. पहिला चेंडू हा अवांतर स्वरूपामध्ये आलाय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शॉट फाईन लेग रिजन मध्ये. अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण लखन भोईरला पाहतो आहोत. लखन भोईर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळतो. पहिल्या षटक प्रगतीपथावरती आहे. 26 या मापक धावसंख्येचा पाठलाग येणाऱ्या 23 चेंडूमध्ये करणं गरजेचं असेल. हा बॉल थेट यष्टांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक पहिला ऋषी भोईर बाद. अनिल डोबरी या नाणेफेक केली जाईल इथे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान अभिषेक पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक करू. या या अभिषेक दादा या. तर अनिल डोबरे आलेले आहे. सुधीर पाटील दोन्ही एक आदर्श सिनियर क्रिकेटर आहेत. म्हणजे साखले फेरीतली ही दुसऱ्या फेरीतली अर्थात दुसरी लढत असणार आहे. सुधीर आमचे मित्र कैलाश पाटील यांचे बंधू आहेत. या अनिल या. नाणेफेक संपन्न होईल इथे. चला इथे नाणेफेक संपन्न होत आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे विपक्ष सिद्धेश स्पोर्ट गावदेवी कानपोली अभिषेक पाटील यांच्या शुभ हस्ते रोडपाली. फिल्डिंग करतो. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट संघाचे संगणक अनिल डोबरे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि फलंदाजीसाठी सिद्धेश स्पोर्ट्स गावदेवी कानपोली क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेला आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स जयेश भोसले सर. आदरणीय श्री भोलेनाथ पाटील साहेब उपसरपंच तथा माजी सरपंच ज्यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत. पुढील संपूर्ण आयुष्य आपल्याला निरोगी भरभराटीचं आणि उदंड जावं हीच आई एकविरीचरणी प्रार्थना. डाऊन द ग्राउंड केलेला हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक फलंदाज महत्वाचा खेळाडू इथे बाद होत असताना 1 more विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक दुसरा आल्या पावली माघारी परततोय अविनाश भोईर. बॅक टू द पॅव्हेलियन. तर आज ज्यांचा वाढदिवस आहे भोलेनाथ शेठ पाटील यांना त्यांचे मेवणे परिवार गोमा शेठ मात्रे खुटारी यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. गोमा शेठ मात्रे साहेब मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. धावफलकावरती केवळ एक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 2 फलंदाज बाद झालेत. मॅच बनणार कारण मैदानाच्या आतमध्ये एक चांगला परफॉर्मन्स देत असताना आपण पाहत आहोत ते अर्थातच स्वर्गीय कान्हाहिरू ठाकूर श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम चांगलं प्रदर्शन करतायत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळणारा लखन भोईरने 2 विकेट इथे प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. या स्पर्धेचा एकंदरीत विचार केला तर हॅट्रिक मात्र 1 पाहायला मिळाले. विपुल पाटील रोहिंजनचा गोलंदाज ज्याच्या नावावरती हॅट्रिक राहिली या स्पर्धेमध्ये. इथे हॅट्रिक संपादन केली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. हॅट्रिकचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना आपण पाहत आहोत लखन भोईरला. जलद गतीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती हॅट्रिकचा बॉल खोलात टाकला. ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले. क्षेत्ररक्षक आहे परेश वेगाने येतोय. फेकी करण्यात येते. तदवर मात्र घेतलेली एकेरी धाव. सिंगल आली आहे. 2 ला 2.
ही सद्य परिस्थिती आपण पाहतो आहोत। या स्पर्धेमध्ये अर्धशतक पहिलं ठोकलं होतं विकी पाटीलने मुरबीच्या, ज्याच्या बॅटमधून 20 बॉलमध्ये 55 धावांची खेळी आली। त्यानंतर भावेश नाईकच्या बॅटमधून दाराबे, त्याच्या बॅटमधून 18 बॉल 54 धावांची खेळी पाहायला मिळाली होती। ओमकार केणे ज्याच्या बॅटमधून देखील 17 बॉल 55 धावांची खेळी, दिवा कोळीवाड्याचा खेळाडू भावेश नाईकने अर्धशतक ठोकलंय। 17 बॉल अर्धशतक नाही आहे, 17 बॉल 49 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारण्यात आली आहे। आणि अर्थात दोन संघ जे पुढे येत असताना पहिल्या दिवसामध्ये हर्षाली परी 11 अर्थात मुरबी संघ, दुसरा संघ चरण 11 दारावे, दुसऱ्या दिवसामध्ये अरुण 11 रोहिंजन आणि अमर ब्रिगेड वाकळण वलवली, अमर ब्रिगेड वलवली हा टीम आपल्याला पुढे पाहायला मिळाला आहे। अमन ब्रिगेड वलवली हा संघ पुढे आलाय। सुधीर आगलावे यांच्या माध्यमातून हे गुणलेखन किंबहुना त्याच वेळेला सर्व लेखाजोखा जो मात्र आपण पाहिला कोळवाडी से सुधीरजी गुणलेखक उत्तमरित्या ते करतात। स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या दोन फलंदाज बाद झालेत। गोलंदाजी मार्कवरती लखन पुन्हा एकदा सज्ज होईल। हा बॉल बॅक फुटला, हा फॉर्म पुल, चेंडू झाला गुल, जीतचा वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार। एकोणीस चेंडू आणि 19ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये। संघाचा क्रायसिस मॅन उभा आहे, जीत षटकार आला त्याच्या बॅटमधून। हा बॉल उजव्या यष्टीवरती होता, हलक्या हाताने ऑन साईडला केला, डाव्या यष्टीवरती चेंडूला मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। एकच चेंडू खराब टाकला होता गोलंदाजाने, अपवाद वगळता लखन भुईरच्या या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिल्या तर 9 धावा आल्या, 2 फलंदाजांनी त्याने बाद केलं। 18 चेंडू आणि 18ची आवश्यकता आहे। रन बॉल इक्वेशन सिच्युएशन आहे, 9 ला 2 बाद झालेले पाहायला मिळतात। एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात आणि मधल्या वेळामध्ये एक मधुर संगीत ऐकूयात। असा गेलो आणि असा आलो। या कोणाचा न सरपंच भोलेनाथ पाटील दादाचा, सरपंच भोलेनाथ पाटील दादाचा। थँक्यू। पहिल्या षटकाच्या अगदी 9 धावा दाबलकावरती पाहायला मिळाल्यात। रिॲक्शन्स पाहण्याजोग्या होत्या लखन भोईरच्या, कारण जसा चेंडू त्याने टाकला शेवटचा बॉल आणि डिलिव्हर केल्यानंतर ह्या रिॲक्शन्स तुम्ही पाहताय, ही नाराजगी आहे लखनची, कारण एकच चेंडू त्याने खराब टाकला ज्याच्यावरती जीतने तो षटकार ठोकला होता। या रिॲक्शन्स कॅप्चर करण्यात आल्या। या भावमुद्रा ज्या वेळेला पाहायला मिळतात ना त्यावेळेला खेळाडूही आपण मैदानाच्या आतमध्ये जो काही खेळ केला आहे याची जाणीव त्यांना येते। पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मातवरती अनिकेत पाटील, हलक्या हाताने ऑन साईडला शॉट बॅकलेपने केले, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली आहे। जीत वेगाने धावतोय, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यामध्ये महारत आहे। डायरेक्ट हिट, सुपर हिट, फलंदाज बाद। दहा ला 3, तिसरा फलंदाज बाद झाला। 17 चेंडू आणि 17ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे। एक चांगलं कामकाज मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय काना हिरू ठाकूर श्याम स्पोर्ट्स रोडपाली हा संघ याआधी मी ज्यावेळेला समालोचन करताना खेळत होता त्यावेळेला मला वाटतं 2016-17चं साल होतं आणि आमदार चषकामध्ये तळोजामध्ये मी या संघाला खेळताना पाहिलं होतं आणि तिथून पुन्हा एकदा माझ्या समालोचनाखाली हा संघ प्रथमच खेळतोय। तिथे त्यांनी फायनल मारली होती आणि त्यावेळेला मला आठवण होते की बबूलने एक चांगला खेळ केला होता। त्यावेळेला परेश खडकेने अफलातून इनिंग साकारली होती। आज त्याच रीतीचा करिश्मा करावा लागेल। तळोजाची आठवण झाल्यानंतर मला तळोजाची नाईटची स्पर्धा आठवते आणि कुठेतरी गर्दीत असं बसल्यासारखं वाटतं आणि स्वतः अध्यक्ष साहेब समालोचन करतायत, तो एक आनंद घेण्याजोगे त्या स्पर्धा असायच्या। स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा आहेत त्या धापलकावरती 10-3 फलंदाज बाद झालेत। महत्त्वपूर्ण सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। एका बाजूला वाकळण संघ खेळतो, चला काही करा। अनिकेत पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय,
सांघिक यश प्राप्त झालं. डायरेक्ट हिट केलं क्षेत्ररक्षकाने आणि अचूकतेने आपण 10 धावा धावफलकावरती पाहतोय. जिथे थ्रो करत असताना इथे यश मिळवलंय. 17 चेंडू आणि 17ची आवश्यकता. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. जीत ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने संयमाने, धीरोधार्तता फार चांगली आहे त्याच्याकडे. जणू काय डोक्यावरती बर्फ ठेवून तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, इतका संयम त्याच्याकडे आहे. अनेक वेळेला तो संयमाने खेळतो, शांततेने बॅटिंग करतो. क्रिकेटची सिंगल डबल आहे ना, ती एक भाकरी आहे. हल्लीच्या घडीला आपण पाहिलं ना तर T20च्या पाण्यामध्ये जन्माला आलेल्या खेळाडूंना हे पुलाव खाण्याची जास्तीची हौस आहे, अर्थात षटकार आणि चौकार. त्यासाठी ते मोठे शो खेळायला जातात आणि तुटलेल्या पतंगीप्रमाणे ते दिव्यावरती येतात आणि तिथे सारं काही संपतं. धावफलकावरती धावा त्या 11ला 3 आपण पाहतोय. 16 बॉल 16ची आवश्यकता. प्रत्येक चेंडूमध्ये इक्वेशन आणि सिच्युएशन बदलू लागले आहे. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. किरण मात्रे स्ट्राईक रेटवरती पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक अपेक्षित असतील. नावारूपाला खेळ करण्यात सादर करणं हे गरजेचं राहील. परंतु तो देखील संयमाने खेळतोय. ऑन साईडला खेळला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. जीत त्याच्या साथीला आहे म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये हे शांत आणि संयमाने खेळ आपण चालू असलेला पाहायला मिळतोय. कोणती जोखीम पत्करायची नाही, संघाला संधी द्यायची नाही प्रतिस्पर्ध्याला. आणि संयमाने खेळत असताना आपण सहजासहजी विजयी होतोय तर कशाला मोठी जोखीम घेणं गरजेचंच नाही आहे. 12ला 3 ही सद्य परिस्थिती. फासे टाकले जातील. प्रतिस्पर्धी संघही तितकासा अनेक वर्षाचा दांडगा अनुभव या संघाकडे देखील आहे. रोडपाली टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. 12ला 3 ही सद्य परिस्थिती आहे. मोठे स्ट्रोक खेळलेले नाही आहेत. 15 बॉलला 15ची आवश्यकता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अनिकेत पाटील गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलं होतं. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक धाव घेतली दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील वेगाने कंप्लीट केली आहे. काय धावलाय पहा जीत. एक धाव होती तिथे त्याला पाहिलं त्याने की क्षेत्ररक्षक चाचपडतोय. अशा क्षणाला वेगाने धावला. दुसरी रन देखील कंप्लीट केली आहे. जीतचं कॅल्क्युलेटिव्ह आहे. जीतचा हा मास्टर माइंड खेळाडू आहे. कॅल्क्युलेशनने क्रिकेट तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 2 आल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारते आहे. जाऊन पोचेल एकंदरीत धावफलकावरती धावा आहेत त्या 14. 14 ऑन दी बोर्ड. प्रेमजी म्हात्रे साहेब वाकळेन यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. अनिकेत पाटील हा तो गोलंदाज आहे ना या वर्षीच्या कळंबोली प्रीमियर लीग मध्ये पहिला गोलंदाज राहिला जो सर्वाधिक महागडा होता. अर्थात तो चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने खेळत आलाय आणि या वर्षीचा हंगाम तो गाजवण्यासाठी तयार झालाय. अर्थात त्याला त्याच्या दर्जाचा खेळ इथे करणं गरजेचं आहे. 21,000 पॉइंटला त्याची बोली लागली आहे. 14 धावा धावफलकावरती 3 बाद. खोला टाकला सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जीत भोईरचा वार. सारेसगार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. नजर नजर में होली
चौकार आलाय 24ला 3. केवळ 3ची आवश्यकता मॅचमध्ये. 11 बॉल आणि 3 धावा. 11 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा बॅकफुटवरती सामना फिनिश. मॅच संपवली या स्ट्रोकने. सामना फिनिश ऑन ही स्टाईल. किरण मात्रेच्या बॅटमधून षटकार. थँक्स जयेश भोसले सर. आता जी लढत झाली दुसऱ्या फेरीतील पहिली लढत, एका बाजूला रोडपाली त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मंगेश 11 वाकलन क्रिकेट संघ, आणि या लढतीमध्ये मंगेश 11 वाकलन क्रिकेट संघाने प्रेम पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ लागोपाठ विजय संपादित केलं. मोतीराम दादा भोईर तुमच्या संघाचं अभिनंदन. परेश तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा आभार. हा वाकलन क्रिकेट संघ बघा मौलाना शेठ पाटील यांनी सूचित केलेलं आहे आज एक संघ मात्र क्वालिफाय होणार आहे. वाकलन क्रिकेट संघाला थांबावं लागणार आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थात शेवटच्या षटकामध्ये तो गोलंदाजी मार्कवरती आला. 1 षटक टाकलं, धाबा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या, 3 अर्थात उमेश भोईर राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. तर उमेश भोईर सामनावीर उमेश यावं पण आपला गौरवित केलं जाईल सामनावीर या किताबाने. तर प्रिन्सी ढाबा खांदा गाव सन्माननीय चेतन पाटील आणि बंटी पाटील या परेश पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जाईल. या प्रिन्सी ढाबाचे ते ओनर्स आहेत चेतन आणि परेश पाटील खांदा. या दोन्ही व्यक्तिमत्वांचा येतोचे सन्मान श्री गणेश क्रिकेट संघ बल यांच्या वतीने ते केला जाणार आहे. बोलना शेठ या आपण बोलना शेठ पाटील या आपण या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान करूया. तर निश्चित स्वरूपात इथे दोन्ही या बंधूंचा सन्मान केला जात आहे. बंटी खाडेकर आहेत, बंटीचे खास ते परम मित्र आहेत बंटी. तर या दोन्ही बंधूंचा सन्मान इथे केला जाईल. प्रिन्सी ढाबाचे ते ओनर्स आहेत चेतन पाटील परेश पाटील. या दोन्ही बंधूंचा हेतूची सन्मान आमचे स्पर्धेचे शिल्पकार बोलना शेठ पाटील यांच्या शुभास्ते ते केलं जात आहे. प्रिन्सी ढाबाचे ते ओनर्स आहेत अर्थात मालक आहेत. या दोन्ही बंधूंचा सन्मान इथे केला जात आहे.